नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत, जी कंपनी आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. फंडामेंटल पाहण्याअगोदर तुम्हाला हा चार्ट तुमच्यासमोर दिसत असेल. या चार्टमध्ये 2017मध्ये या कंपनीने एक हाय केलेला होता. 254 रुपयाचा हाय केलेला होता 2017मध्ये, आणि त्यानंतर 2017 नंतर ही कंपनी हळूहळू या कंपनीचा शेअर खाली जवळजवळ 43 रुपयापर्यंत 42 रुपयापर्यंत खाली आला. आणि त्यानंतर 2021 नंतर मात्र हळूहळू हा शेअर आता आपल्या जो ऑल टाईम हाय बनवलेला आहे, जो 2017मध्ये 254 रुपयाचा ऑल टाईम हाय बनवलेला आहे, त्या हायजवळ आता 2024मध्ये पोहोचत आहे. तर अशा पद्धतीने ही कंपनी मधल्या काळामध्ये अंडर परफॉर्मन्स करीत होती. अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे, आपल्या ऑल टाईम हायजवळ पोहोचत आहे. या कंपनीचं आता आपण फंडामेंटल पाहूया. आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा आदित्य बिर्ला उद्योग समूह ही एक बहुराष्ट्रीय समूह कंपनी आहे. तिचे मुख्यालय वरळी येथे आहे. 1,40,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह 36 देशांमध्ये कार्यरत आहे. 1857मध्ये सेठ शिवनारायण बिर्ला यांनी या गटाची स्थापना केली होती. समूहाच्या व्यावसायिक हितसंबंधामध्ये धातू, सिमेंट, फॅशन आणि किरकोळ वित्तीय सेवा, अक्षय फायबर, कापड, रसायने, रिअल इस्टेट, व्यापार, खाणकाम आणि मनोरंजन यांचा समावेश आहे. एकत्रित वार्षिक कमाई ही $75 बिलियन पेक्षा जास्त आहे. आज समूहाचा 50% पेक्षा जास्त महसूल उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि युरोपातील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये परदेशातील ऑपरेशन्समधून हा प्रवाहित होतो. तर आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड ही आदित्य बिर्ला समूहाच्या वित्तीय सेवा व्यवसायासाठी होल्डिंग कंपनी आहे. त्याच्या उपकंपन्या ABCL कर्ज, गुंतवणूक, विमा आणि पेमेंट्समध्ये ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक उपाय ही कंपनी प्रदान करते. या कंपनीमध्ये जवळजवळ 47,000 कर्मचाऱ्यांद्वारे समर्पित अशी आहे. एवढे कर्मचारी काम करतात. ABCLच्या व्यवसायाची देशभरात 1,474 शाखा आणि 2 लाखापेक्षा जास्त एजंट किंवा चॅनल भागीदारासह अनेक बँक भागीदार आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड रुपयाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेचे व्यवस्थापन करते. 4,36,00,00,000 रुपये, 1,24,00,00,000 रुपयाच्या एकत्रित कर्ज पुस्तकासह त्याच्या उपकंपन्यांद्वारे आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड ही $75 बिलियन जागतिक समूह आदित्य बिर्ला समूहाचा एक भाग आहे, जो फॉर्च्यून 500च्या लीगमध्ये आहे. तर अशी ही कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 60,000 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 17.88. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड वगैरे देत नाही. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 9.95, ROE आहे 14.2 आणि डेबिट टू इक्विटीचा विचार केला 4.11 आहे. म्हणजे या कंपनीवर कर्ज आहे. ही एक फायनान्स कंपनी आहे, वित्तीय कंपनी आहे, त्यामुळे कर्ज आहे. प्रॉफिट ग्रोथ 5 वर्षापासून वाढत आहे. या कंपनीशी सिमिलर कंपन्या कोणत्या आहेत तर बजाज फायनान्स आहे, बजाज फिन्सर्व आहे, जिओ फायनान्स आहे, चोलामंडलम फायनान्स आहे, श्रीराम फायनान्स, बजाज होल्डिंग, HDFC AMC या कंपन्या आहेत. 2023 पेक्षा 2024मध्ये नेट प्रॉफिट थोडा कमी झालेला या कंपनीला. रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे सांगितलं आहे. कॅश फ्लो कमी आहे थोडा. प्रमोटर होल्डिंग थोडी कमी झालेली आहे. अशी ही 52 वीक हायजवळ ट्रेड करणारी कंपनी आहे. बिर्ला समूहाची ही कंपनी आहे आणि
ती आपल्या ऑल टाईम हायजवळ पोचत आहे. आता या कंपनीचा आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर आदित्य बिर्ला किंवा AB कॅपिटल लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 मंथ टाईम फ्रेम आहे. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की या कंपनीने 2017मध्ये आपला ऑल टाईम हाय 254 रुपये हा ऑल टाईम हाय लावला होता आणि या ऑल टाईम हायपासून ही कंपनी 2017पासून खाली आलेली आहे आणि त्यानंतर ही कंपनी आता 2020 नंतर हळूहळू वरती गेली. 2020 नंतर ही कंपनी इथून हळूहळू वरती गेलेली आहे आणि आपल्या ऑल टाईम हायजवळ जात आहे. आता या कंपनीची किंमत चालू आहे 231 रुपये 90 पैसे एवढी किंमत चालू आहे. तर ही आपल्या 2017 नंतर आता 2024मध्ये आपल्या ऑल टाईम हायजवळ ही कंपनी पोहोचत आहे. आता आपण 1 वीक टाईम फ्रेम पाहूया. हा 1 वीक टाईम फ्रेम आहे. बघा, या 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की ती आपल्या ऑल टाईम हायकडे जात आहे. बघा, या ठिकाणी 2017मध्ये 254 रुपये हा ऑल टाईम हाय बनवला आणि या ऑल टाईम हायपासून ही कंपनी खाली आलेली आहे आणि त्यानंतर इथून 2020पासून ही कंपनी परत आपल्या ऑल टाईम हायकडे जात आहे. 2020पासून जात आहे आणि आता चालू आहे 2024 चालू आहे. 2024 चालू आहे आणि आपल्या ऑल टाईम हायजवळ जात आहे. तर हा 1 वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेम नंतर आपण 1 डे टाईम फ्रेम आपण लावूया. आता ही कंपनी आपल्या ऑल टाईम हाय जो आहे 2054 या किमतीपर्यंत ही पोहोचेल. पण त्यानंतर हा जो रेजिस्टन्स आहे 2017मध्ये बनवलेला तिथून ती खाली आलेली आहे. तो रेजिस्टन्स ही कंपनी ब्रेक करणं आवश्यक आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट करून ही कंपनी जर वर गेली तर मिळणारं टार्गेट खूप मोठं याच्यामध्ये मिळू शकेल. माझ्या मते 2017 नंतर आता या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात रेंज वाढायला पाहिजे, म्हणजे हा स्टॉक वर जायला पाहिजे. जो अंडर परफॉर्मन्स करीत आहे हा स्टॉक आपला 2017चा रेजिस्टन्स ब्रेक करून वरती ट्रेड करायला पाहिजे. आता 1 डे टाईम फ्रेम बघूया. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 52 वीक हाय जो आहे 52 वीक हाय 243 रुपये हा 52 वीक हाय आहे. या 243 रुपये 52 वीक हायजवळ ही कंपनी जात आहे आणि 243 रुपये हा हाय नंतर ती 254 रुपये ह्या हायपर्यंत ही कंपनी पोचेल. 254 रुपयापर्यंत ही कंपनी पोचेल आणि हा रजिस्टर क्रॉस करून रिटेस्ट करून जर वर गेली मिळणारं टार्गेट या कंपनीमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं टार्गेट मिळू शकतं. पाहूया काय होतं पुढे. हा व्हिडिओ जो आहे व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.